मैं चाहूँगा कि आई पर्सनली खुद की बात कर रहा हूँ और ये आप एग्जाम्पल फॉलो करें। आई हैव नॉट टच्ड ड्रग्स इन माई लाइफ। ओके, आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रवाहासोबत जाणारे हजारो असतात, पण जीवनामध्ये ज्याला काही करायचं आहे त्याला प्रवाहाच्या विरोधात जाऊन दाखवावं लागतं। आणि प्रवाहाच्या विरोधात जाण्याकरता शारीरिक ताकद लागत नाही, त्याच्याकरता मानसिक ताकद लागते। ज्याच्या मनामध्ये शक्ती आहे। सुरुवातीलाच मित्रांनो तुम्ही पाहिलं की आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत यांनी खूप चांगला संदेश दिलेला आहे की मानसिक जी काय कंडिशन आहे तुमची तीच आजची खरी ताकद आहे। कारण की मित्रांनो तुम्ही जर न्यूज पाहत असाल, तुम्ही जर थोडं अपडेट असाल तर आजकाल जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर बऱ्यापैकी आपली जी यूथ आहे किंवा जी आपली तरुण पिढी आहे कुठेतरी वेगळ्या ट्रॅकला जायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे काही दिवसापूर्वीच 31 डिसेंबर आपल्या इथे झाला, म्हणजे तो विषय वेगळा आहे की आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपला तो नवीन वर्ष नसतो, जे काय असेल तो विषय इथं नाही आहे। परंतु त्या दिवशी असं आपण जर बघतो की कुठेतरी प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त घरांमध्ये या दिवशी पार्टीज केली जातात। म्हणजे ते मिडल क्लास असो किंवा हायर क्लास असो किंवा लो क्लास असो, या दिवशी एक वेगळा जल्लोष असतो, या दिवशी एक वेगळ्या गोष्टी घडतात। मग त्यावेळी कुठेतरी काही विद्यार्थ्यांचे पालक असू द्यात किंवा स्वतः विद्यार्थी असू द्यात, 31 डिसेंबर आहे म्हटल्यानंतर पार्टीज हा त्याचा एक समानार्थी शब्द बाहेर निघतो। आणि त्यावेळी एक नवीन बाळ म्हणून आपण जे बाळ आपल्याला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जायला सुरुवात करतं, ते म्हणजे काय तर ड्रग्स। म्हणजेच काय की ह्या पार्टीजमध्ये जे विद्यार्थी असू द्यात किंवा जे पालक असू द्यात, या ड्रग्सच्या विळख्यात कधी अडकत जातात हे कळत नाही। आणि कुठेतरी काही न्यूज तुम्हाला दिसायला सुरुवात होतात, म्हणजेच काय तर मुलानेच वडिलांना मारलं, भावानेच भावाचा खून केला किंवा पतीनेच पत्नीला डोळ्यापुढे मारले किंवा जे काय एक्झॅक्टली असू द्या, ह्या गोष्टी सुरुवात होतात। याचं कारण म्हणजे काय तर मानसिक संतुलन बिघडलेलं असतं। आणि ते मानसिक संतुलन बिघडण्यासाठी सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे ड्रग्स। या ड्रग्सचा जो काही विळखा आहे, हा विळखा जो आहे तो आपल्या महाराष्ट्राला पूर्णपणे जकडून घेण्याआधी त्याला तोडणं खूप गरजेचं आहे। आणि ते तोडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तेच आपल्याला व्हिडिओमधून आज पाहायचं आहे। जे आपले नवी मुंबई पोलीस आहेत, नवी मुंबई पोलिसाचं आयुक्त आहे, यांच्याकडून एक नवीन कॅम्पेन राबवलं जात आहे। त्या कॅम्पेनचं नाव आहे नो ड्रग्स, म्हणजे नशामुक्त जे काय आहे नवी मुंबई, नशामुक्त महाराष्ट्र म्हणायला पण काही हरकत नाही आहे। आणि हे जे कॅम्पेन आहे खरंच खूप सुंदर आहे, कारण की या कॅम्पेनचा जो उपयोग होणार आहे मित्रांनो फक्त आपल्या नवी मुंबईसाठीच नाही तर पूर्णपणे महाराष्ट्रासाठी होणार आहे। थोडक्यात उदाहरण सांगतो मित्रांनो तुम्हाला की आजकाल जर आपण पाहिलं मित्रांनो तर आपल्या आसपासचे जे काही देश आहेत ते देश जे म्हणजे आपल्याला इजा पोहोचवणारे जे देश आहेत त्या देशांचं एक मोटिव्ह असतो की कसं ना कसं करून आपल्या या देशाला कमकुवत करत जायचं आहे। परंतु आजचा जो भारत आपण पाहिला मित्रांनो तो ते त्या भारतामध्ये डायरेक्टली वार करणं खरंच अशक्य झालं। म्हणजे त्यांनाही आता कळलं आहे की जर आपण डायरेक्टली वार केले, डायरेक्टली अटॅक्स केले तर ईट का जवाब पत्थर से मिळतो। आणि त्यांनी जर 10 पावलं पुढे आले तर आपण 50 पावले पुढे जाऊन जे काय आहे ते त्यांचं उत्तर देतो। तर अशा वेळी त्यांनी काय एक विचार केला की हे जे आपलं भारत देश आहे यांना आतून पोखरायला सुरुवात करायचं। म्हणजेच काय, जर आपण भारतीय सैनिक पाहिलं आजचं किंवा आपले महाराष्ट्र पोलीस पाहिजे ते कोण आहेत तर आजची जी तरुण पिढी आहे मित्रांनो, तीच तरुण पिढी पुढे जाऊन आपलं भारतीय सैन्य बनणार आहे किंवा आपले महाराष्ट्र पोलीस बनणार आहेत। मग हे जे प्रोटेक्शन आहे, ही जी सिक्युरिटी आहे ती तोडायची कशी तर आजची जे तरुण पिढी आहे त्यांनाच आतून कमकुवत करत जायची, त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती तोडत जायची। म्हणजेच पुढे जाऊन हे जे आहे ते आपल्या सैन्यामध्ये भरती होणार नाहीत किंवा आपल्या पोलीसमध्ये भरती व्हायच्या पात्र राहणार नाहीत। यासाठी त्यांनी ड्रग्सचा जो काही विळखा आहे तो पूर्णपणे विण्याला सुरुवात केलेली आहे। तर हा जो विळखा आहे पूर्णपणे पॅक करण्याआधी आपल्याला मध्येच तोडायचा आणि त्यासाठी पोलिसांना सुद्धा किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाला सुद्धा तुमची मदत लागणार आहे। म्हणजेच काय
तुम्ही पोलीस नसताना सुद्धा तुम्हाला इथून पुढे पोलिसांचं काम करायला मिळणार आहे. म्हणजेच काय करायचं आपल्याला, तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसतोय, त्या नंबरवरती डायरेक्टली कॉल करायचा आहे. कधी करायचं, तुमच्या आसपास जर कोणी अंमली पदार्थाचं सेवन करत असेल, तुमच्या आसपास जर कोणी ड्रग्सची हेरफार करत असेल, तुमच्या आसपास जर कोणी ड्रग्स घेऊन धिंगाणा करत असेल किंवा तुमच्या आसपास जर ड्रग्स ॲडिक्ट एखादा असेल, डायरेक्टली तुम्हाला स्क्रीनवरती दिसणारा नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचा आहे. याचा फायदा काय होणार आहे मित्रांनो, त्याच्यावरती जसं पुढे मी तुम्हाला सांगेन, जे आपले नवी मुंबई पोलीस आयुक्त आहेत यांनी जसं कमिटमेंट केली, जे आपले कमिशनर आहेत त्यांनी कमिटमेंट केली आहे की त्या नंबरवरती कॉल आल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला याच्यावरती ॲक्शन घेतली जाईल. आणि ते ॲक्शन घेताना ज्यांनी कॉल केलेलं आहे, ज्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यांचं कुठल्याही प्रकारचं नाव इथे घेतलं जाणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक सत्कर्म करणार आहात, तुम्ही एक चांगलं कार्य करणार आहात याची जाणीव तुम्हाला सुद्धा असू द्या. आणि खरंच हे सगळ्यांनी जर केलं, जर तुम्ही प्रत्येकाने एक पोलिसांचे डोळे बनवून जर काम केलं, पोलिसांचं कार्यही पूर्णपणे सोपं होऊन जाईल. त्याचसोबत आपल्यालाही त्यांना पूर्णपणे सेफ्टी फील करण्यासाठी एक चांगला चान्स मिळेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपल्याला तेच पाहायचं आहे की जे हे कॅम्पेन सुरू झालं त्याचा जो उद्घाटन सोहळा होता, त्याच्यामध्ये जसे आपले नवी मुंबई पोलीसचे कमिशनर आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला गाईड केलं आहे. त्यानंतर या कॅम्पेनचे जे काय ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत, जे स्वतः आजपर्यंत त्यांनी कधीच अंमली पदार्थांचं सेवन केलं नाही असे आपले जॉन इब्राहिम सर यांचंसुद्धा गाईडन्स आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचं आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर यांचासुद्धा एक महत्त्वाचा आपल्याला पूर्णपणे जो काही गाईडन्स आहे तो इथं पाहायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या मुंबईमधील जे रिक्षा चालक बांधव आहेत, त्यासोबत आपले BST चालक बांधव आहेत, यांचंसुद्धा पूर्णपणे जे मनोगत आहेत आपल्याला या चॅनलवर या व्हिडिओमधून आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD याचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मित्रांनो नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी व्हिडिओ सांगतो, मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपल्या नवी मुंबईचे जे काही कमिशनर आहेत यांचं पूर्णपणे आपण जे मनोगत म्हणू शकतो किंवा गायडन्स म्हणू शकतो किंवा मोलाचा सल्ला म्हणू शकतो हे आपण पाहून घेऊयात. मुंबईची मी सुरुवात केली होती की 2 वर्षांपासून बघितलं की जे मेन सप्लायर्स आहेत, जे पेडलर्स आहेत, ड्रग सप्लाय करणारे, हे अनफॉर्च्युनेटली आफ्रिकन कॉन्टिनेंटमधून आलेले, वेगवेगळ्या विजांवर ह्या ठिकाणी आलेले, दे टर्न इनटू पेडलिंग. तर त्यांच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात मॅसिव्ह रेड्स, जवळजवळ 6 मॅसिव्ह रेड्स गेल्या 2 वर्षभरात केलेल्या आहेत. 1000च्या वर आफ्रिकन्सला आपण ह्या ठिकाणावरून डिपोर्ट केलेलं आहे. 1000 तर डिपोर्ट केलेले आहेत. त्याच्या भीतीने तर बाहेर इथून पळून गेलेले आहेत आमच्या हद्दीतून. आता आमच्या इथे जवळजवळ 150 आफ्रिकन्स आहेत. त्याचं मॅपिंगसुद्धा आम्ही केलेलं आहे आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा करत असतो, जेणेकरून त्यांचे विजाज व्हॅलिड आहेत की नाही, ते जेन्युइन त्याच पर्पजसाठी या ठिकाणी आहेत की नाही. या व्यतिरिक्त इतर सुद्धा बरेचसे उपक्रम आमचे चालू असतात. जे इल्लीगल इमिग्रंट्स आहेत, जसं म्हटलं की 1000च्या वर तर आफ्रिकन्स आहेत. आता आम्ही जे आहेत, आमदार महोदयांची पण मी मदत घेत असतो टू आयडेंटिफाय जे बांगलादेशी इल्लीगल ज्या ठिकाणी आहेत. तर जवळजवळ 1001 बांगलादेशी आपण 21 तारखेला हाऊस फ्लोअरवर आपण अनाऊन्स केल्यापासून रोज आमची सातत्यपूर्ण याची कारवाई असते. बंगालच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवलेले आहेत आणि 100च्या वर जवळजवळ अरेस्ट सुद्धा केलेले आहेत. आणि हे कॅम्पेन आमचं आता सातत्यपूर्ण चालू राहील आहे. आता आपण या नशामुक्त कॅम्पेनसाठी व्यक्त करतो.
त्यांचं जसं काही मनातलं आम्ही बोललो आणि इतकं होल हार्टेडली याच्यामध्ये हे ऐसा करेंगे वैसा करेंगे, हे असं करू शकतो आपण, ते तसं करू शकतो, जेणेकरून आपण रीच व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत विशेष करून पोचायला पाहिजे, असे अनेक सुंदर कल्पनांच्या माध्यमातून आपण हे व्हिडिओज, ही सुरुवात आहे. देअर विल बी मल्टिपल पंजाबचा ऐकतो तसा विळखा महाराष्ट्रातल्या विशेष करून अर्बन एरियाजमध्ये जास्त पडत चाललेला आहे. तो आपल्याला थांबवायचा आहे आणि तो थांबवण्यासाठी जॉन एब्राहम यांनी आपल्याला चांगली मदत केलेली आहे. FCB उल्का सर, FCB उल्का इज अ बिग क्रिएटिव्ह एजन्सी, त्यांचे पण ध्रुवजा आणि पूर्ण टीमनी होल हार्टेडली विदाउट चार्जिंग एनी फीज मनापासून प्रयत्न करतो आहे की आपल्यातला कोणीच व्यक्ती नशेला बळी पडू नये. वी ॲक्च्युली ॲज पोलीस डिपार्टमेंट, महाराष्ट्र पोलीस, नवी मुंबई पोलीस, वी जेन्युइनली केअर फॉर यू अँड युअर चिल्ड्रन. त्याच्यामुळे आमची विनंती आहे की आपल्याला कुठल्याही स्वरूपाची जर माहिती असेल, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, शेजारच्या टपरीवर और अदरवाईज कुठल्या गल्लीमध्ये, मोहल्ल्यामध्ये, नुक्कडमध्ये, सोसायटीमध्ये कुठल्याही स्वरूपाचं जर आपल्याला जर इन्फॉर्मेशन आहे तर ॲनॉनिमसली कुठलंही नाव न घेता आमची जी हेल्पलाईन आहे 8828112112 याच्यावर प्लीज इन्फॉर्म करा. वी एन्श्युअर दॅट वी विल टेक ॲक्शन. वी आर कमिटेड टू दिस. तर अशा प्रकारे दिलेला पूर्णपणे हा जो सल्ला आहे किंवा हे जे मनोगत आहे ते खरंच खूप सुंदर होतं. आता मित्रांनो, या कॅम्पेनचे जे काही ब्रँड अँबॅसिडर आहेत, जे आपले सगळ्यांचे यूथ आयकॉन सुद्धा आहेत, म्हणजेच काय, श्री जॉन इब्राहिम सर यांचं थोडक्यात आपण मनोगत ऐकून घेऊयात. Good afternoon everyone. Good. No long speeches, very short. बहुत कम टाइम में ये करूँगा. पहले तो श्री देवेंद्र फडणवीस, श्री गणेश नायक, मिलिंद बरांबे, congratulations, absolutely outstanding work to do something so special. तर खरंच खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सगळ्या तरुण पिढीला समजेल असं यांनी हे पूर्णपणे मनोगत त्यांनी आपल्या पुढे सांगितलेलं आहे आणि खूप कमी शब्दात सांगितलेलं आहे. जर मित्रांनो याच्यातून तुम्ही जर काही घेतलं, नक्कीच तुमचं आयुष्य सुधारेल. आता मित्रांनो, आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत, लाडके मुख्यमंत्री जे आहेत, यांचं थोडक्यात आपण पूर्णपणे गायडन्स घेऊया आणि पुढे पाहूयात. स्टूडेंट्स को ये कहना चाहूँगा कि आई पर्सनली खुद की बात कर रहा हूँ और ये आप एग्जाम्पल फॉलो करें. आई हैव नॉट touched drugs in my life. Okay? To your colleagues, to your friends, अपने youngsters को उनके सामने एक रोल मॉडल बनना चाहिए, वो बहुत इंपॉर्टेंट है. मेरे पास लंबा भाषण देने का समय नहीं है, बट आई विल टेल यू, just be very disciplined, be a good citizen of this country and be a good citizen of India, Maharashtra, Navi Mumbai. Wish you all the best and train hard so you can get some good muscles. Okay? अच्छा, मी मराठी मुलगा आहे याचा मला गर्व आहे. ओके? थँक्यू सर. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी श्री गणेश नाईकजी, सुप्रसिद्ध अभिनेते, यूथ आयकॉन आणि ज्यांनी ड्रगमुक्त नवी मुंबई
या कॅम्पेनची जबाबदारी पूर्णपणे आपल्या अंगावर घेतली ते जॉन अब्राहम, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आपले पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, दीपक साकोरे, संजय एनपुरे, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, नागरिक भगिनी आणि बंधूंनो, नवी मुंबई पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं कॅम्पेन ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा मी धुरा हातामध्ये घेतली आणि होम मिनिस्ट्रीची पहिली बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये ज्या मुद्द्यांवर पुढची 5 वर्षे आपल्याला फोकस करायचा आहे त्या मुद्द्यांचा परामर्श मी घेत होतो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पोलीस विभागाला मी सांगितलं की आपल्याला एक मोठी लढाई लढायची आहे आणि ही लढाई आपला देश एक मजबूत देश म्हणून पुढे येतोय। जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वात एक बलशाली भारत आपण बघतोय की ज्या भारताकडे वाकडी नजर करून बघण्याची हिम्मत कोणी करत नाही आणि अशा या सगळ्या आपल्या प्रगतीमध्ये ज्यावेळी आपल्या देशावर थेट वार करता येत नाही, या देशामध्ये दहशतवाद माजवला तर आता हा देश सहन करत नाही, तो घुसून मारतो। ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर देशातल्या तरुणाईला व्यसनाधीन कसं करता येईल, या देशाला आतूनच कसं पोखरता येईल, या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे अशा प्रकारचा एक डाव या देशामध्ये सुरू झाला आणि हळूहळू आपण सगळ्यांनी बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स, वेगवेगळ्या प्रकारची अंमली पदार्थ यांचा प्रादुर्भाव हा देशामध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागला। पंजाब सारखं एक राज्य की जे सीमावर्ती राज्य आहे, या राज्यामध्ये ज्या प्रकारे ड्रग्सने ते राज्य पोखरलं, ही जर ड्रग्सच्या अधीन राहील आणि कुठल्याही प्रकारचा मुकाबला करण्याची ताकद आणि शक्ती त्यांच्यामध्ये उरणार नाही तर देशाच्या सीमेचं रक्षण होईल कसं? आणि म्हणून एक प्रकारे हळूहळू या ड्रग्सचा हा जो सगळा काही विळखा आहे गृहमंत्री देशाचे श्री अमित शहा यांनी देशभरातल्या गृहमंत्र्यांची बैठक घेतली। त्याच्यामध्ये देशातले डीजीजही होते आणि एक गोष्ट त्यांनी महत्त्वाची सांगितली, ते असं म्हणाले की कॅनडासारखा देश हा ड्रग्सची लढाई हारला। दे आर लिगलायझिंग ड्रग्स आणि लिगलाइज का करतायत तर त्यांना माहिती आहे की आता हाताबाहेर गेलेलं पण भारत आज या अवस्थेमध्ये आहे की आपण ही लढाई जिंकू शकतो। वी कॅन विन, आपण ही लढाई जिंकू शकतो, या अवस्थेमध्ये भारत आहे। आणि म्हणून देशातल्या सगळ्या राज्यांनी एकमेकाशी कोऑपरेट करत ही लढाई लढली पाहिजे। आज आपण सुरुवात नवी मुंबई ड्रग्स फ्री पासून करतोय, पण
याकरता केंद्र सरकारने एक मोठं कोऑर्डिनेशनची व्यवस्था उभी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातल्या कमिट्या तयार केलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे जे विभाग आहेत या सगळ्या विभागाचा समन्वय आपण करतो आणि त्यातनं एक अत्यंत मोठी लढाई ही ड्रग्सच्या विरुद्धची भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आहे. आज आपल्याला याची कल्पना आहे की विशेषतः आमच्या नव्या पिढीमध्ये एक देर आर न्यू नॉर्म्स टू बी कूल आणि टू बी कूलच्या न्यू नॉर्म्समध्ये डुईंग ड्रग्ज इज कूल, डुईंग ड्रग्ज इज नॉट ॲट ऑल कूल. आपण हे बिंबवलं पाहिजे व्हॉट इज कूल अँड व्हॉट इज नॉट कूल आणि समजून घेतलं पाहिजे की नशा करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत त्या लावून घेणं इज नॉट ॲट ऑल कूल. त्याच्याकरता कदाचित 1, 2, 4 दिवस तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल, पण त्यातनं जे जीवन बर्बाद होतं ते परत येणं फार कठीण जातं. आणि एक ॲडिक्ट हा स्वतःचं जीवन तर बर्बाद करतोच, पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बर्बाद करतो. अ बंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बर्बाद करतात, हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बर्बाद करतात. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी हा मागासलेला आहे, हा बुरसटलेला आहे, ही इज नॉट कूल अशा प्रकारे हिणवू शकतात. पण त्यावेळी आपण रेजिस्ट करणं आणि नाही म्हणणं हीच आपल्या जीवनातल्या यशाची गुरुकिल्ली आहे. आज या ठिकाणी आपण पाहतो जॉन अब्राहम सारखे अतिशय प्रथित कलावंत ज्यांनी सगळ्या प्रकारची दुनिया बघितली आहे, पण ती बघत असताना देखील वाय जॉन अब्राहम इज कूल बिकॉज ही सेज नो टू ड्रग्स. ही ताकद त्यांच्यामध्ये आहे की त्याही वातावरणामध्ये त्याला नाही म्हणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. माझ्या जीवनामध्ये मी देखील कधी कुठल्याही अंमली पदार्थाला कधी शिवलो नाही. तर शक्यच नाही, पण कॉलेजमध्ये होतो तरी देखील कोणाची हिंमत झाली नाही. मला सवय लावायची. याचं कारण हा निर्धार आपला असला पाहिजे, आपल्या मनात असला पाहिजे. ही ताकद आपली आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रवाहासोबत जाणारे हजारो असतात, पण जीवनामध्ये ज्याला काही करायचं आहे त्याला प्रवाहाच्या विरोधात जाऊन दाखवावं लागतं. आणि प्रवाहाच्या विरोधात जाण्याकरता शारीरिक ताकद लागत नाही, त्याच्याकरता मानसिक ताकद लागते. ज्याच्या मनामध्ये शक्ती आहे तो प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी करू शकतो. त्यामुळे करता आपली मानसिकता तयार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आज हे कॅम्पेन जे या ठिकाणी सुरू झालेलं आहे, अनेक चॅलेंजेस आहेत. आता आपल्या आयुक्तांनी सांगितलं की कशा प्रकारे काही फॉरेनर्स इथे पेडलिंग करतात, पण आता त्याच्या पलीकडचे चॅलेंजेस देखील तयार झाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेसेस तयार होत आहेत. इंस्टाग्राम याचे व्यवहार होत आहेत, सोशल मीडियातनं व्यवहार होत आहेत, कुरिअरच्या विच इज अनयुज्युअल. हा युज्युअल वॉर नाही आहे. शत्रू जो समोर दिसतो त्याच्याशी लढण्याकरता त्याच्यापेक्षा जास्त ताकद लावून आपण लढू शकतो, पण जो शत्रू दिसत नाही त्याच्याशी लढायचं असेल तर समाजाला एकत्रितपणे पुढे यावं लागतं, समाजाची शक्ती निर्माण करावी लागते. तेव्हाच अशा प्रकारच्या न दिसणाऱ्या शत्रूचा मुकाबला आपण करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या शत्रूचा मुकाबला करण्याकरता ही व्यवस्था आज या ठिकाणी उभी होते. आज जो आपल्याला टोल फ्री नंबर सांगितलेला आहे, हा टोल फ्री नंबर याकरता आहे की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्रकारची शंका आढळली, अशा प्रकारचा व्यवहार आढळला तर आपण त्या नंबरवर सांगितलं पाहिजे. आणि हा
100% इट इज एन्श्युअर्ड की आपली आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही. पण हे खरं आहे की आपण स्वतः कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही, ड्रग मेनेसशी लढू शकणार नाही, पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो, त्या लढाईमध्ये एका इन्फॉर्मरचं काम आपण करू शकतो. आणि ते जरी आपण केलं तरी ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल. ती देखील आजच्या काळामध्ये ड्रग ॲडिक्शनच्या विरुद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे. आपण देशभक्त म्हणून त्या ठिकाणी हे काम करू शकणार आहोत. आणि म्हणून आज नवी मुंबईचं मी याकरता अभिनंदन करतो की मी घोषणा केल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालय इज फर्स्ट टू रिस्पॉन्ड. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे कॅम्पेन आपल्या हातामध्ये घेतलंय. आणि जॉन यांच्यासारखा म्हणाले की केवळ नवी मुंबईच नाही, महाराष्ट्रामध्ये कुठेही हा कॅम्पेन करायचा असेल तर तो करण्याकरता मी तयार आहे. मी त्याकरता पुढाकार घ्यायला तयार आहे. मला असं वाटतं की ज्या सेलिब्रिटीज आहेत, सेलिब्रिटीज आर कम्युनिकेटर्स. त्यांचं कम्युनिकेशन हे लार्जर असतं. ते कम्युनिकेशन अनेक वेळा हृदयापर्यंत जॉन आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपण या कॅम्पेनमध्ये या ठिकाणी उतरलात आणि ही कॅम्पेन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. विश्वास आहे या सभागृहामध्ये भगिनी आणि बसलेले आहेत हे लोक देखील आपल्या देशाकरता देखील आहे. आपल्या देशाची लढाई आहे. या देशाच्या लढाईमध्ये की मी स्वतः कधीही ड्रग्जला हात लावणार नाही, मी कधी या नशेमध्ये पडणार नाही आणि माझ्याच्याने त्याच्या विरुद्धच्या लढाईमध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करता येईल ते कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे मी करेन. एवढं जरी आपण आपल्या मनाशी खुणगाठ बांधली तरी देखील मी असं म्हणेन की हा कार्यक्रम सफल झाला आणि तुमचं जीवन आपण सगळे ड्रग फ्री नवी मुंबईचे सैनिक व्हा आणि या कॅम्पेनमध्ये या ठिकाणी सहभागी व्हा एवढीच विनंती. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपले जे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या जे काय देशातील युवा पिढी, देशातीलच म्हणता येईल कारण की महाराष्ट्रातील आहेत परंतु देशातील युवा पिढीला संबोधून ज्या काही गोष्टी बोलल्या आहेत, खरंच या कॅम्पेनसाठी तर त्या महत्त्वाच्या आहेतच, या पुरत्या सुद्धा महत्त्वाच्या आहेतच, परंतु तुम्ही त्यांना आयुष्यात सुद्धा आचरणात आणलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता मित्रांनो आपण पुढे पाहूयात जे आपल्या नवी मुंबईतील जे रिक्षाचालक बांधव आहेत यांचे थोडक्यात मनोगत काय आहे आणि त्याच्यानंतर जे आपले बस चालक बांधव आहेत त्यांचे सुद्धा मनोगत आपण इथे पाहून घेऊयात. तर मित्रांनो आज आपण इथं बघू शकत असाल की आपण रोजच्या ज्या घडामोडी आहेत, रोज आपण फिरत असतो आपल्या मुंबईमध्ये, तेव्हा सगळ्यात जवळचा जर आपण मित्र म्हणू किंवा सहकारी म्हणू तर आपले हे बसचे बांधव आहेत जे आपल्याला रोज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. तर त्यांची खूप मोठी हा जो इव्हेंट म्हणू आपण याच्यामध्ये यांची खूप मोठी योगदान आहे कारण की रोज यांना असंख्य माणसांना भेटावं लागतं, असंख्य माणसांचे जे काही स्वभाव होते त्यांना झेलावे लागतात. तर त्यावेळी काय होतं मित्रांनो, याच्यामध्ये कुठेतरी 1, 2, 3, 4 असे व्यक्ती असतात की जे नशा करतात किंवा आसपासचे जे काही व्यक्ती आहेत त्यांना त्रास देतात. तर अशा वेळी यांची काय प्रतिक्रिया असते किंवा अशा वेळी यांना काय वाटतं किंवा मनातून यांना काय करू वाटतं याची आपण यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला येऊयात. हे जे साहेब आहेत आपले, यांचं नाव काय साहेब? शैलेश पाटील म्हणून हे साहेब आहेत, आपल्या बसचेच कर्मचारी आहेत साहेब. तर यांना आपण विचारूयात की यांची काय प्रतिक्रिया असते. नमस्कार सर. तर आपण दररोज या बसमधून पूर्ण मुंबईचा प्रवास करत असता, तर अशा वेळी काय होतं की भरपूर बसमध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती येत असतात. तर अशा वेळी समजा एखादा नशा करणारा व्यक्ती आपल्या बसमध्ये आला तर त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय असते? तर आमची प्रतिक्रिया जी असते, आमचं जे काम असतं रोजचं, नशा केलेलं असतं हे तर म्हणजे एका आम्हाला ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी एका त्यांना घेऊन ठिकाणी जाणं तुमचं काम असतं. बरोबर आहे. हा. पण परंतु आम्हाला माहिती नसतं की हे नशा केलेले. ओके ओके. ज्या वेळेस ते बसमध्ये बसल्या Yes, 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 नंतर yes, yes. ते आम्हाला कळतं हा हा. आणि आमचं ते कर्तव्य आहे की
इथून घेणे आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन दुसऱ्या जाणे. ठिकाणी ओके, नेणे. ओके. मग त्यानंतर त्यांची जर जास्तच प्रतिक्रिया असली, येस 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 त्याची वागणूक वगैरे जर Yes, yes, त्यांची yes. व्यवस्थित असली तर आम्ही शांत असतो. Yes, yes. आणि त्यांच्यामुळे जेणेकरून दुसऱ्यांना पण त्रास होतो. येस येस जेणेकरून जी आमची बस आहे येस 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 ती सहसा करून एसी आहे हो हो. आणि कुठलीही नशा केलेला असला की लगेच तो समजून. पूर्ण हम्म, हम्म. बसमध्ये वास वास येतो. वगैरे येतो मग समजून मग येतो. त्यात आमचे मास्टर असतात Yes, किंवा yes. आम्ही असो, येस येस ते आमच्याशी कधी कधी भांडायला सुद्धा येत येस असतात. येस येस तर त्यावेळेस आमची प्रतिक्रिया एकच असते, उपाय एकच असतो. येस येस आम्हाला जे शिकवलेलं असतं, आम्ही जे हे घेतलेलं असतं ट्रेनिंग प्रशिक्षण, घेतलेली हा बरोबर आहे. हा हा त्या प्रशिक्षणामुळे आम्हाला डायरेक्ट आम्ही एक तर 1102 ला, नाहीतर आपला हा जो या नंबर नंबर, हा जो ओके हा नंबर जो आता आहे इथून पुढे नंबर जो चालू होतोय आपला इथून ओके, पुढे जो ओके. चालू होणार आहे, तर ओके, हा ओके. आम्ही यूज करून ओके ओके तुम्हाला अपडेट देऊ. ओके म्हणजे थोडक्यात आपण समजून जाऊ मित्रांनो की आजपासून सुद्धा हे सुद्धा वर्दीतलेच पोलीस पोलीस नसताना पोलीस असं आपण म्हणू शकतो की पोलिसांचं काम तुम्हाला सुद्धा करायचं आणि हे सुद्धा करणार आहेत. तर मी नक्की करू सर. नक्की नाही त्यांचं म्हणजे आजपर्यंत करतच होतो तुम्ही पण इथून पुढेही कराल. तर नक्की, नेक्स्ट नक्की सर. नेक्स्ट प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की समजा इन केस याच्या आधी कधी तुमच्या अशा निदर्शनास आलंय का की जसं आता आपण आज नशामुक्ती जे काय इव्हेंट आहे या इव्हेंटसाठी आपण इथं आलोय बरोबर. आणि ड्रग्स तुम्हाला माहित असेल किंवा नसेल हो. ड्रग्स किंवा दारू तर कॉमन गोष्ट आहे दारू बऱ्यापैकी सगळे पण ड्रग्स असा एखादा ड्रग्स घेतले तुमच्या बसमध्ये आले असं कोण आढळला होता का तुम्हाला? आजपर्यंत तर नाही बघितलं सर मी, आणि ड्रग्स काय हे पण मी माहिती आज माहिती नाही. चला ठीक आहे असू द्यात. हे खूप छान यांनी उत्तरं दिलेत. शैलेश पाटील सर आहेत आपले बसचे कर्मचारी. खूप आनंद झाला. तर नमस्कार पुन्हा एकदा आपण यांना प्रश्न विचारणार आहोत. ते म्हणजे आपले निलेश गुरव साहेब आहेत. बसचेच कर्मचारी आहेत. यांना आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळीही म्हणजे याच्या आधी सुद्धा किंवा इन फ्युचर सुद्धा जेव्हा हे अशा काही घटना घडतात त्यावेळी पोलिसांना कॉल करतात किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून देतात की इथे काय चालू आहे किंवा एक चुकीची गोष्ट चालू आहे, तर त्यावेळी पोलिसांचा रिस्पॉन्स तुम्हाला काय असतो हे मला याच्यातून विचारायचं आहे. आम्हाला पोलिसांचा रिस्पॉन्स बोललो सर, कॉल 112ला कॉल केला का हार्डली 5 ते 10 मिनिटामध्ये जे घटनास्थळ आपण जे सांगितलं असतं त्या घटनास्थळी पोलीस कर्मचारी येतात, चालकाला कंडक्टरना विचारतात काय झालं, कसं काय झालं, कोण होतं, काय कसं काय, सगळी चौकशी करतात. आणि पोलिसांचा आम्हाला बस चालकांना चांगला सपोर्ट आहे. आणि कधी पण आम्ही कोणत्या पण गोष्टीसाठी कॉल केला तर आम्हाला सहकार्य करतात, चांगलं सहकार्य करतात. कुठल्याही गोष्टीला आमच्या आम्हाला बस सर्व- रात्रभर पण चालू असतात. येस येस कधी काय रस्त्यात ऍक्सिडेंट Anytime हो, कोण 24 तास कधी आम्हाला service चांगली. ऍक्सिडेंट झाला, कोण नशा करणारा भेटला. आता आमच्या बसेस जास्त करून कल्याण, मुंब्रा, दिवा ह्या साईडला चालतात. आम्ही ऐकलेले की त्या साईडला जास्त नशा वगैरे चालते. आमच्या बसेसमध्ये अजून तर आढळलेलं नाहीये. कधी आढळलं असं तर आम्ही कॉल करून आम्ही सांगून कॉल देतो. केला तरी आम्हाला पोलिसांचा खूप मोठा हो. सपोर्ट आहे. सपोर्ट आहे. आणि आमच्यासाठी खूप 24 तास ची एक चांगली सेवा आहे. हो. धन्यवाद साहेब. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण पुन्हा एकदा या इव्हेंटच्या बाहेर आहोत आणि आपण नवी मुंबई म्हणा किंवा मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल प्ले करतात म्हणजे पोलिसांचे डोळे म्हणा किंवा या समाजाचे डोळे म्हणा, ते जे डोळे आहेत ते म्हणजे आपले हे रिक्षा चालक बांधव आहेत. यांना आज आपण पाहिलं तर मुंबईमधल्या गल्ल्या माहीत असतात की कुठे कुठे काय होतंय. मुंबईमधले प्रत्येक रस्ते माहीत असतात, जे आपल्याला सुद्धा जे प्रॉपर मुंबईकर आहेत त्यांना सुद्धा माहीत नसतं. परंतु हे जे आपले बांधव आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. तर आपण यांना थोडक्यात काही प्रश्न विचारणार आहोत की हे काय करतात, म्हणजे हे जे नशामुक्ती अभियान सुरू आहे आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात इव्हेंट हा चालू आहे, ते अशा वेळी हे काय करतात हे आपण थोडक्यात यांना विचारणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जाऊयात या सरांकडे. तुमचं नाव काय साहेब? राजाराम निवृत्ती जगताप. ओके. राजाराम साहेब जे आहेत यांना आपण प्रश्न विचार, हे सुद्धा एक आपले रिक्षा चालक बांधव आहेत. त्यांना मला असा प्रश्न करायचा आहे की साहेब जेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत असता, रिक्षा चालवत असता, त्यावेळी जर एखादा नशा करणारा व्यक्ती तुमच्या रिक्षामध्ये आला तर त्यावेळी तुम्ही काय करता? त्यावेळेस त्याला आम्ही प्रेमानं सांगून आणि आमच्या रिक्षामध्ये बसून त्याच्या स्थानापर्यंत आम्ही नेऊन पोहोचवतो. ते आमचं कर्तव्य आहे, आम्ही ते पूर्ण करतो. म्हणजे जेव्हाही यांच्या रिक्षामध्ये नशा करणारा व्यक्ती कोणीही असो तो, म्हणजे किती प्रमाणात त्यांनी नशा केलेली असेल, पण जर तो कोणाला आसपास कोणाला त्रास देत नसेल तर त्यावेळी ते काय करतात, त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे, तेच नाही तर त्यांचे रिक्षा बांधव जेवढी आहेत सगळेजण एकदम शांततेपणे ते त्यांचं कर्तव्य बजावतात. आपल्याला या सरांना करायचं आहे. साहेब तुमचं नाव काय? विनोद देशमुख.
विनोद देशमुख साहेबांना आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दिवसभर मुंबईमध्ये फिरत असता, तर फिरताना काय होतं की भरपूर गल्ल्या आहेत, भरपूर असे प्लेसेस आहेत की जिथे नशा वगैरे ह्या गोष्टी घडतात. तर जर तुम्हाला त्या निदर्शनास आल्या किंवा एखादा नशा करणारा व्यक्ती कोणाला त्रास देतोय, हे तुमच्या निदर्शनास आलं तर तुम्ही काय करता? त्यावेळी त्या माणसाचे आम्ही बघतो की हा नशा केलेला माणूस आहे, समजायचा प्रयत्न करतो. नाही समजायला लागलो आम्ही, तर मग त्याला आम्ही पोलीस स्टेशनला फोन करतो. ओके. तिथून मग पोलीसवाले येतात, त्यांना घेऊन जातात. पण आता पर्यायी दुसरा नंबर दिलेला, म्हणजे तो नंबर तर आहेच, ओके ओके. पण आता नशामुक्ती करण्यासाठी हा नंबर 88281112 हा म्हणजे नंबर यांचं सरांचं सांगणं असं आहे की याच्या आधी जेव्हा नशा करणारे व्यक्ती जे आहेत हे जेव्हा त्यांना रस्त्यामध्ये आढळायचे ते पोलिसांना कॉल करून सांगायचे, परंतु यावेळी काय व्हायचं मित्रांनो की ते जे नशा करणारे व्यक्ती आहेत, ते पुन्हा यांना कुठे दिसले तर ते त्यांना ह्यांना त्रास द्यायचे. पण इथून पुढे काय होणार आहे, हा जो नंबर आहे 88281112 याच्यातून तुम्हाला हा फायदा होणार आहे की जेव्हाही तुम्ही या नंबरवर कॉल करून नशा करणारे व्यक्ती जे आहेत त्या पोलिसांच्या निदर्शनास आणाल, त्याच्यावर कारवाई होईल, परंतु तुमचा जो नाव पत्ता किंवा तुमची जी ओळख आहे पूर्णपणे गुपित ठेवली जाईल. हे जे ह्या नंबरचा तर आपण हे जे सर आहेत त्यांना पहिल्यांदा नाव विचारूयात. नाव काय साहेब तुमचं? नाव माझं शंकर कदम. शंकर कदम साहेब हे सुद्धा आपले एक रिक्षा चालक बांधव आहेत. या बांधवांना मला विचारायचं की नशा म्हणजे काय, किंवा याच्या आधी तुम्ही कधी नशा म्हणजे ड्रग्स, दारू तर सगळ्यांना कॉमनली माहिती आहे, परंतु नशा काय असते किंवा नशा करावी की नाही करावी याच्याबद्दल यांचं मत काय आहे? प्रथम आज या ठिकाणी नवी मुंबई पोलीस अंतर्गत, नवी पोलीस मुख्यालय अंतर्गत जो कार्यक्रम राबवलेला आहे, जो नशामुक्ती अभियान, तो खूपच सुंदर कार्यक्रम आहे. मी खूप मनापासून या कार्यक्रमासाठी सर्व नवी मुंबई पोलिसांचं आभार मानतो, धन्यवाद देतो की आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी केलं. आणि रिक्षा बांधवांच्या वतीने आज या नवी मुंबईमध्ये खूप छान कार्यक्रमाची सुरुवात केली. नशा म्हटलं की आज माणूस, जिवंत माणूस मेल्यासारखा आहे. कारण नशा अशी एक माणसाला लागलेलं एक वेड लत आहे की माणूस जेवणापेक्षा त्या नशेच्या आहारी गेलेला माणूस जेवण सोडून त्या नशेच्या आहारी जाऊन आपल्याला स्वतःला संपवतो आणि त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाला पण संपवतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण नशामुक्त राहिलं पाहिजे. स्वतः मी नशामुक्त राहिलो तर माझा परिवार नशामुक्त राहू शकतो, माझा समाज राहू शकतो, माझं राज्य राहू शकतो आणि या माध्यमातून आपला देश नशामुक्त होऊ शकतो. तर हीच खूप महत्त्वाची आपल्या सर्व देशवासियांना, आपल्या सर्व समाजाला माझी एक विनंती आहे. कारण आपले जसे आम्ही रिक्षामध्ये काबाड कष्ट करतो, असा प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी कामधंदा करून आपलं जीवन जगत असतो आणि आपल्या परिवाराला जगवत असतो. तर आज या ठिकाणी एवढं कष्ट करून जर आपण आपल्या मुलांना, जर आपण शाळा शिक्षण शिकू शकलो नाही, आपल्या परिवाराला सांभाळू शकलो नाही, तर आपल्या या जीवनामध्ये अर्थ काय? जीवन सुंदर आहे, हे जीवन जगता आलं पाहिजे. कारण नशेवाला व्यक्ती, त्याला बाहेरचं जीवन माहीत नसतं, त्याला फक्त मी नशा किती करतो आणि माझ्या नशेमध्ये तो स्वतः आपल्या स्वतःच्या नशेमध्ये गुंग असतो आणि इतर समाजाला पण त्रास होत असतो, पण तो त्याला समजत नसतो. म्हणून नशामुक्त राहणं खूप गरजेचं आहे. आणि आज या पोलीस प्रशासनाने नवी मुंबईमध्ये एवढा छान कार्यक्रम आयोजित केलाय, त्यासाठी मी एक 2 ते 4 स्लोगन बोलणार आहे सर या ठिकाणी. छोड़ो नशे को त्यागो तुम, होश में आओ जागो तुम, किसी घर का चिराग न बुझने पाए, नशे की आग को हम जो बुझाए, नशे की कैसी लत है देखो, बिगड़ी देश की हालत है, वो क्या समझे गर्व देश का, जो खुद में एक लानत है, छोड़ दो ऐसी यारी को जिसने बढ़ती नशे की बीमारी है, नशे का ये है प्रावधान, मौत से पहले मरे इंसान। तो ऐसे नशे को हम क्यों आजमाए, ऐसे नशे को हम क्यों ऐसा करें कि जो नशा हमें और हमें परिवार को खत्म करता है। इस नशे से आज से हम छोड़ देंगे। और ये रिक्शा के हमारे जो यूनियन है, हमारे रिक्शा बांधव है, इनके सभी के माध्यम से हम यही जन जागृति कर रहे हैं कि नशा मुक्त राज्य, नशा मुक्त देश, नशा मुक्त सब समाज करना है, तो हमें पहला उसका कदम उठाना है। जय हिंद, जय महाराष्ट्र।
खूप खूप धन्यवाद साहेब. खूप छान ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे आणलेल्या आहेत. खूप धन्यवाद. तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.